पुनश्च एकदा मनापासून हार्दिक आभार, हार्दिक सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात, क्वालिफायरचा राऊंड आणि आजच्या या महत्त्वाच्या मॅचमध्ये जो जीता वही सिकंदर, जो जिंकेल तो पुन्हा एकदा रात्री भेटेल. पहिलाच बॉल कडक मारलाय, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर पहिला चौकार, कडक हिट. सचिनच्या विरोधात पहिला चौकार आणि पहिल्या चौकाराच्या मदतीने इथे धावफलकाचं खातं खोललं. इथे रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. पहिला लॉंग ऑनला आणि त्यानंतर इथे आपण पाहत आहे जबरदस्त फटकाडा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सलगचा दुसरा कडक चौकार. दोन बॉलवरती दोन चौकार येत आहेत आणि इथे आपण पाहताय तर क्वालिफायरच्या मॅचमध्ये सुरुवात दर्जेदार केली आहे. जबरदस्त सुरुवात. वैभवच्या बॅटमधनं सलगचे दोन चौकार येत आहेत आणि या दोन चौकारांच्या मदतीने इथे आपण पाहताय तर स्कोअर कार्डवरती मजल मारली 8 या आकड्यावर. बिनबाद आकर्षक बॅटिंग. कानोर बॉईज कानर या परिसरातील दर्जेदार तुफान संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय जय हनुमान ढवळेपाडा. मातब्बर संघांच्या दरम्यान ही कडक आणि जबरदस्त मॅच, बेधडक सामना. स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवळेपाडा. सचिनचा हा चेंडू फुलटोच आहे, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्तरित्या भेदलंय. दूरवरनं फिल्डर जात आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतील मात्र असफल. सुंदर फटका, चौकार. उत्कृष्ट बॅटिंग. या षटकातील हा तिसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. सचिन केवने पहिल्या षटकात या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आणि या षटकावरती आक्रमण करण्याचं काम इथं करतायत. गुड बॅटिंग. वैभवच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा चौकार. यावेळेस जबरदस्त फटका, फाईन लेगला क्लिअर केलंय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, हा चौथा चौकार. सचिनच्या वेगाचा इथे आपण पाहताय तर पुरेपूर फायदा उचलला. जितक्या वेगानं टाकलाय त्याहून जास्त वेगानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. हा चेंडू चांगला आहे. इथे सुद्धा फिरून मारण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. निश्चित लेग स्टंपला थोडा सोडून जाते. वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल, स्कोअर कार्डला जोडली जाईल. पहिल्या षटकात आपण आहोत. या षटकाचा विचार केला तर वाईट बॉल दिला. इथे पंचांचा, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. ऑनफिल्ड डिसिजन इट इज अ वाईट बॉल. मात्र फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. वाईट बॉल. थर्ड अंपायर डिसिजन वाईट बॉल. टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती एकंदरीत इथे 17. पहिल्या षटकाच्या खेळात आपण आहोत. 17 धावा धावफलकावर ऑलरेडी लागल्यात. सचिन केवने थोडासा इथे आपण पाहताय तर दिशेपासून भरकटत असताना हा चेंडू चांगला आहे. इथे बॅट फिरवली, संपर्क कुठलाही नाहीये. पहिलं षटक संपलंय. धावफलकावर टोटल झाल्या 17. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत असताना सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज वैभव आणि तेजस. व्हेरी गुड बॅटिंग. पहिलं षटक संपलंय. स्कोअर कार्डवरती टोटल 17 धावा जमल्यात. गुड बॅटिंग.
पहिल्या षटकात तब्बल 17 बनल्यात. खतरा उभा राहिला इथे आपण पाहू शकताय. तर स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवळेपाडा या टीमला. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी वैभव आणि तेजस. वैभवच्या बॅटमधनं सलगचे चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एका षटकात 4 चौकार, एक अवांतरची धाव. टोटल जर आपण पाहिलं तर 17 धावा इथं वसूल केल्या. चला स्पीडअप करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतायत. गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. प्रथमेश दुसऱ्या षटकासाठी इथे पाचारित केलंय. पहिल्या षटकात 17 बनल्यात. इथून कशा पद्धतीनं कमबॅक केलं जाईल फलंदाजांना रोखायचंय. प्रथमेश केवने दुसऱ्या षटकासाठी इथे सज्ज होतोय. गोलंदाजी करत असताना या दुसऱ्या षटकासाठी त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे. पुन्हा एकदा तयार. प्रथमेश येतोय. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात करत असताना पहिला चेंडू वाईड यॉर्कर. इथे आपण पाहताय तर सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धाव धावफलकावरती जोडतायत. एक धावेच्या मदतीनं धावफलक 18 वरती. ओव्हर नंबर 2 पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला त्यावेळेला तब्बल 17 आल्या. पहिल्या षटकात 4 चौकार वैभवनं वसूल केले. दुसऱ्या षटकासाठी इथे प्रथमेश पहिल्या बॉलवर सिंगल, स्ट्राइक रोटेट. पुन्हा एकदा वैभव. पायावरती चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक. स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होत असताना फिल्डर तिथे आहे, पकडून फेक करेल. एक सिंगल मिळतोय. सिंगल एका धावेच्या मदतीनं पुढे चाललेलं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते 19. टोटल 3 षटकांची मॅच. पूर्वार्धात आपण आहोत. बॅटिंग करत असताना कानूर बॉईज कानूर हा संघ मैदानावरती फलंदाजीसाठी उतरला आणि बिनवाद 19 धावा. इथे पहा फॉलिंग स्वीप. व्हॉट अ शॉट दॅट इज. डोळ्यांचं पारणं फेडत असताना जबरदस्त कडक आणि बेधडक कानूर गावचा ब्रँड पेश केलाय. सुंदर फटका, सिक्सर. व्हॉट अ शॉट. या षटकाराच्या मदतीने स्कोअर कार्डला उंची दिली आहे. टोटल तुम्हाला पाहायला मिळत आहेत 25. मैदानात बॉल पाठवा. 25 धाबा धावफलकावरती. प्रथमेशच्या वेगाचा इथे आपण पाहताय पूर्ण वापर केला. जितक्या वेगाने टाकला त्याच वेगाने मैदानाच्या बाहेर पाठवत असताना षटकार मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड तब्बल 25 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रथमेश केवने. पहिल्या षटकात 17 आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना या षटकावरती सुद्धा हल्ला बोल. सलामीची जोडी कानूर बॉईज कानूर या संघासाठी घातक सुरुवात. आकर्षक बॅटिंग. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावर. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय तर रणनीती पुन्हा एकदा बदलली. कानूर बॉईज कानूर या टीमनं 2 आघाडीला पाठवलेले फलंदाज हार्ड हिटर. इथे फुलटोज आहे. पुन्हा प्रहार केला. फिल्डर होता सीमारेषेवरती. झेल टिपला नाही. इथे आपण पाहताय दुसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. झेल सुटल्यानंतर लगेचच कॉलिंग केलं एकमेकांना. लगेच दुसऱ्या धावेसाठी आले. स्कोअर कार्डवरती 2 धावा जोडल्यानंतर टोटल तुम्ही पाहताय तर 27. प्रथमेश केवने ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करत असताना स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवळेपाडा बनाम फाईट करत असताना टीम मैदानावरती. कानूर बॉईज कानूर 2 टीमच्या दरम्यान ही जबरदस्त बिग फाईट. द्वंद्व 2 संघांच्या माध्यमातून आपण पाहताय तर उत्कृष्ट लढाई. आता मात्र आपण पाहू शकताय चांगला चेंडू टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय. दुसऱ्या षटकामध्ये चाललेला खेळ. ओव्हर नंबर 2 स्कोअर कार्डवरती टोटल 27.
सन्मानजनक धावसंख्या बनली आहे. फायटिंग टोटल उच्चांक गाठण्याच्या तयारीत. दुसरा षटकाचा हा पुढचा चेंडू. प्रथमेश 27 बनल्यात. 27 ऑन बोर्ड. इथे जागेवरनं उडवलाय उंची आणि निश्चितच लांबी गाठू शकला नाहीये आणि सीमारेषेवरती सुंदर झेल. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. 2 षटकांच्या अंती. स्कोअर कार्ड वरती टोटल तुम्ही पाहताय 1 बाद 27. 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकात 27 बनल्यात. तिसरं शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. 3 षटकांची मॅच. पहिल्या 2 षटकात धावा चांगल्या बनल्या, मात्र या शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय तर एक उत्कृष्ट झेल टिपला गेला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना तेजाच्या रूपानं पहिला झटका लागला. वैभवला साथ देण्यासाठी अक्षय आला. वैभव या मॅचमध्ये तुम्ही पाहताय तर टॉपमध्ये इथे प्रमोट केलं. सलामीसाठी आला. सुरुवात करत असताना पहिल्या षटकात तब्बल 4 चौकार ज्यानं वसूल केले आणि निश्चित आपल्या संघाला एक मजबूत सलामी दिली. 27 बनल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला चेंडू. या चेंडूवरती मात्र उत्तर नव्हतं. विकेट किपरला सुद्धा अडवत असताना थोडी मेहनत करावी लागली. स्टॉप केलाय जरूर, मात्र कष्ट भरपूर करावे लागले सुनील केवने यांना. पहिला डॉट. तिसऱ्या षटकासाठी अक्षय बैकर. पहिला चेंडू आपण पाहू शकता डॉट. 2 षटकात 27 बनल्यात. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून 5 चेंडूंवरती किती धावा बनतील या निर्णायक असतील. 2 षटकात 27 आणि त्यानंतर तिसरं षटक चालू झालं. पहिला चेंडू डॉट. यावेळेस फुलटो चेंडू. गती परिवर्तन होतं. स्लोवर वन. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका. थोडीशी घाई त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि निश्चितच 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. जिथे सिंगल यायला हवी होती. हा प्रेशर आहे क्वालिफायरचा. एक मॅच जिंकायची आहे. ट्रॉफी आपल्या नावावरती करायची आहे. आजची रात्रभर भरपूर कष्ट घेतलेत. मेहनत केली आहे. जिद्द दाखवली. चिकाटी दाखवली आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हा सामना जिंकायचा आहे आणि निश्चित एक ट्रॉफी आपल्या गावावरती, गावाच्या नावावरती या ठिकाणी करायची आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये टॉप 4 मध्ये खेळायचं. या अनुषंगाने मॅच कान्होर आणि त्यांच्या विरोधात ढवळेपाडा. बॅटची कडा लागली आहे. चेंडू मागे. टप्पा पडल्यानंतर अडवतायत. एक सिंगल मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातं ते 30 वरती. तीस धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हर आणि स्ट्राईक वरती अक्षय. इथे गुणवत्ता पाहिली जाईल. ऑप्स्टमच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन वाईड बॉल. एक सिंगल मिळेल. स्कोअर कार्ड पुढे सरकतं ते 31 या धावसंख्येवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट कान्होर बॉईज, कान्होर संघ खेळतोय. अगदी कॅल्क्युलेटिव्ह. तिसऱ्या षटकातील इथून आपण पाहिलं तर अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉल. टोटल 31 धावा धावफलकावरती. अक्षय बैकर. चांगला चेंडू. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कुठल्याही प्रकारचं उत्तर इथं नव्हतं. शरीर भेदक. लेग बाईचा इशारा मिळतोय. सिंगल मिळेल. शरीरावरती आदळल्यानंतर लगेच सिंगलसाठी मार्गस्थ झाले. 1 धाव कंप्लीट केली. 1 धावेच्या मदतीनं टोटल जर आपण पाहिली तर 32 या धावसंख्येवर
एक बाद 32 धाबा. लास्ट ओव्हर अक्षय गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे बॅटची कडा लागली आहे. विकेटच्या मागे झेलची संधी. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आणि आपण पाहताय तर इथे पुन्हा एक सिंगल कंप्लीट केली जाईल. टोटल 33 धावा धावफलकावर. लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू इथे तिसऱ्या आणि शेवटच्या षटकाचा. 33 धावा बनल्यात. चांगल्या पद्धतीनं धावफलक इथे सजवलेला आहे. उत्कृष्ट दोन्ही संघ. एका बाजूनं चांगल्या दर्जाची बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूनं चांगल्या दर्जाची गोलंदाजी यांच्या दरम्यान बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. कानूर बॉईज कानूर आणि स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान हिरनजाड. वाईड बॉलचा कॉल. धावफलकावर 34. एक एक धाव इथून महागात ठरू शकते मित्रांनो. अवंतरच्या धावा येत आहेत. शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होत असताना सुंदर चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. सिंगल पूर्ण केली आहे. इथे आपण पाहू शकताय तर एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी आली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. बाईचा इशारा. एक सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं टोटल जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली ती 35 वरती आणि बनवाव्या लागतील 36 धावा. 36 टू विन. पस्तीस बनल्यात आणि 36 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 36 टू विन. 36 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. स्वर्गीय जयवंत मामा तरे
जय हनुमान ढवळेपाडा या संघासाठी 36 धावांचं लक्ष, 12.00 ची सरासरी. आघाडीचे दोन फलंदाज, दोन बंधुराज मैदानात येत आहेत. केवने बंधू सुनील केवने आणि सचिन केवने सुरुवात करत असताना मैदानावरती या दोन आघाडीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. 36 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग सुरू होतोय. ढवळेपाडा आणि कानूर बॉईज कानूर या दोन संघांच्या दरम्यान कडक मॅच. क्वालिफायरचा सामना. धावा 35 बनवल्या, 36चं लक्ष ठेवलंय. वाचवाव्या लागतील आणि डिपेंड करण्यासाठी पहिला गोलंदाजी मार्कवरती ऋतिक, या अगोदरच्या मॅचचा हिरो, ज्याने उत्कृष्ट खेळ मैदानात दाखवला. अष्टपैलू प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवत असताना उत्कृष्ट खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं. चला घाई करा, स्पीडअप करा. पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा, विकेटच्या मागे झेलची संधी. झेल टिपला आहे आणि पहिल्याच बॉलवरती मोठा झटका लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीम ढवळेपाडाला. सुनील केवने बाद. पहिला झटका इथे आपण पाहताय तर सुनील केवनेच्या रूपाने लागलाय. विकेट नंबर 1. बॅटिंग करण्यासाठी हर्षद आलाय. हर्षद आणि सचिन या दोन फलंदाजांवरती आता जबाबदारी फार मोठी वाढली आहे. अगदी अर्ध्यावरती डाव सोडून या ठिकाणी सुनील केवनेने मैदान सोडलं. पहिल्याच बॉलवरती ऋतिक रसाळला विकेट मिळाली. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू चेक केला जाईल. ऑप्शनच्या जास्त बाहेर. पंच वळतायत आमच्याकडे, सांगतायत वाईट बॉल. अवांतर चिखून 1 धावेच्या मदतीने इथे धावफलकाला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी आपण पाहिली, सचिन आणि सुनील. सुनील पहिल्याच बॉलवरती बाद. त्यानंतर वन डाऊन वरती बॅटिंग करण्यासाठी इथे आपण पाहताय हर्षद आलाय. उजव्या हाताचा धाकड फलंदाज. खोलवर टप्पा समोरच्या दिशेला अगदी आपण पाहू शकताय. स्वतःचा बचाव करत असताना खेळलेला फटका, एक सिंगल मिळतीये. पहिल्या षटकासाठी इथे आपण पाहिलं तर ऋतिकला प्राचारित केलं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यानं अद्यापपर्यंत केली आहे. टोटल आपण पाहिलं 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूंमध्ये धावा या ठिकाणी 2 खर्च केल्यात. पहिली विकेट, त्यानंतर वाईट बॉल, इथे सिंगल. वैध चेंडू 2 धावा 2 आणि धावा 2. सचिन केवने स्ट्राईकवर. या मॅचमध्ये फार मोठी जिम्मेदारी असेल. 12.00 ची जबाबदारी सरासरी. या इथे बॅटची कडा लागलीये. दैव बलवत तर आहेत आणि निश्चितच याचा फायदा उचलत असताना सचिनला मिळालेले जीवनदान. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सोने पे सुहागा. धावा मिळताय 4. धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ढवळेपाडा संघासाठी अतिशय उत्तम आणि गरजेचा चौकार इथे मिळाला आहे. जिथे एक धावेसाठी संघर्ष करत होते तिथे मात्र या 4 धावा मिळत आहेत. बॅटची कडा लागल्यानंतर कुणालाही संधी नव्हती. नशिबाची साथ पूर्णपणे सचिन केवनेच्या सोबत. पुन्हा बॅटची कडा लागली. आता मात्र साथ मिळाली नाही. शॉट थर्डमॅनला. सुंदर झेल. फलंदाज क्रमांक 2 मैदानात फेल. सचिन केवने आउट. दुसरा धक्का. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद होत असताना धावफलकावरती 6 वरती दुसरा झटका मिळतोय. हर्षद मैदानात खेळतोय. सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज सचिन आणि सुनील दोघांना मैदान सोडावं लागलं. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्येच
टॉप ऑर्डर कोलॅप्स करण्याचं काम, टॉप ऑर्डरला धक्का देण्याचं काम, टॉप ऑर्डर या ठिकाणी गारद करण्याचं काम केलंय. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक 2 विकेट त्यानं मिळवल्या. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती टोटल तुम्हाला पाहायला मिळत आहे 6 धावा. स्ट्राईक वरती नवीन बॅटर या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. एक सिंगल मिळाली. हर्षदला साथ देण्यासाठी प्रथमेश आला. एक सिंगल धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. स्कोर कार्ड पुढे सरकलं. टोटल तुम्हाला पाहायला मिळत आहे 2 बाद 7 धावा. 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. हर्षद स्ट्राईक वरती. हर्षद वरती आता जबाबदारी मोठी असेल. बिग रिस्पॉन्सिबिलिटी. कव्हरला खेळतोय. सिंगल 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकात धावा बनल्या टोटल 8. 12 चेंडू, गरज आहे 28 धावांची. 12 चेंडू 28 धावा. बारा चेंडू आणि 28 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांसाठी अजूनही सामना जिवंत आहे, ज्वलंत आणि या दोन्ही संघांसाठी ऑन असणारा मॅच, ऑन असणारा हा सामना. आघाडीचे फलंदाज सचिन आणि सुनील मैदान सोडून बाहेर गेले. 12 चेंडू 28 ची गरज. षटक क्रमांक 2 साठी कानोर एक्सप्रेस अक्षय देशमुख दुसऱ्या षटकासाठी इथे गोलंदाजीसाठी तयार. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय तर टोटल बनल्यात अद्यापपर्यंत 8. अक्षय देशमुख गोलंदाजी मार्क वरती. हर्षद आणि प्रथमेश जोडी खेळतीय. स्ट्राईक वरती हर्षद. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय, उंच गेलाय, फिल्डर येतोय दूरवरनं. झेलची सुवर्ण संधी. मिड विकेटला टिपला झेल. धक्का क्रमांक 3 आणि विकेट डाऊन होत असताना जय हनुमान ढवळेपाडा संघाला लागलाय मोठा हादरा. हर्षद केवने मैदानाच्या बाहेर जात असताना झटका मोठा मिळाला. उंच गेलेला चेंडू सीमारेषेवरती चांगलं जज करत असताना झेल टिपला. हर्षदच्या जागेवरती न्यू बॅटर, नवीन बॅट्समन मैदानावरती भूषण बैकर. आता मात्र कशा पद्धतीनं सामना पुढे सरकेल. गुलाबी थंडीत चाललेली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. क्वालिफायरचा राऊंड, क्वालिफायरचा सामना. हा सामना जिंकणं सर्वांसाठी बंधनकारक. दोन्ही संघ त्यासाठी आपण पाहताय जबरदस्त ताकद लावत असताना खेळतायत. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहू शकताय मैदानाच्या चौफेर गर्दी करून अजूनही या मॅचचा आनंद लुटतायत हे दर्दी प्रेक्षक. सर्वांचं सहर्ष स्वागत. अक्षयचा हा चेंडू इथे आपण पाहू शकताय लॉंग ऑफला खेळतोय. फिल्डर आहे सीमा रेषेवरती. चेंडूला पकडून फेक करतोय. एकच सिंगल मिळेल. अतिशय टिचून मारा. फिल्डरची सुद्धा 7. धावफलक 9 या आकडावर. कानोर बॉईज कानोर बॅटिंग करत असताना सुरुवातीला इम्प्रेस केलं. 35 बनवल्या 3 षटकात. 36चा पाठलाग करत असताना सलामीची जोडी लवकर बाद झाले. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 9 धावा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. प्रथमेश आणि भूषण हे 2 फलंदाज. एका दुसरा मोठा फटका आला तर मॅच टर्न होईल, मात्र तो येऊन दिला जाईल का? अक्षय टिचून गोलंदाजी करतोय. टप्प्याला अगदी पकडून मारा करत असताना प्रचंड वेग ही अक्षय देशमुखची ओळख राहिली आहे. आणि निश्चितच याच ओळखीनं मिस्टर टीडीपीएल खेळत असताना आपल्या नावाची छाप आणि आपल्या गावाच्या नावाचा डंका पिटला तोच अक्षय देशमुख.
यावेळेस गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी पाचारित केलं, गोलंदाजीसाठी आला. या षटकाचा आपण विचार करताय तर अद्यापर्यंत 3 चेंडू उत्तमरित्या इथे हाताळलेत. व्हेरी गुड बॉलिंग. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अक्षयचा पुढचा चेंडू आडव्या बॅटनं तिखट मारा, कडक प्रहार, मॅच जिवंत करणारा हा धडक बेधडक सिक्सर येतोय षटकार. या षटकारानं मॅचला संजीवनी दिली आहे. 15 धावा अफलकावर, 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोअर कार्ड वरती. जबरदस्त बॅटिंग. प्रथमेश केवनेच्या बॅटमधनं मिळालेल्या 6 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवळेपाडा त्यांना फाईट करत असताना टीम मैदानावरती कानोर बॉईज कानोर, अक्षय देशमुख ज्याच्यावरती आक्रमण केलं, हल्ला चढवला, षटकार आला. 15 धावा धावफलकावर, 35 बनवल्या, 36चा पाठलाग करतायत. अजूनही सामना भरपूर दूर आहे, मात्र निश्चितच ताकद ठेवतायत. 8 चेंडू बनवायचे आहेत, 21 धावा. अक्षय आणि अक्षयच्या विरोधात हल्ला चढवत असताना दुसऱ्या षटकासाठी अक्षयच्या जिम्मेदारी खांद्यावरती दिली. या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर समीकरण बदललंय. शेवटचे 8 बॉल आणि 21 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 8 चेंडू 21 धावा. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. यावेळेस सुंदर टाकलाय टप्पा, आपण पाहू शकताय ऑप्शनच्या बाहेर. टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन, निर्धाव येतोय. व्हेरी गुड बॉलिंग. गती आणि टप्प्याचं चांगलं मिश्रण, चांगलं नियंत्रण. कुठल्याही प्रकारचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं आणि आलेला हा डॉट. 7 बॉल आणि आता 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावा. अक्षय गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती नियंत्रण त्यानं चांगलं मिळवलंय. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉट, व्हेरी गुड बॉलिंग. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन आणि या षटकात मॅच फिरवली आहे. 2 षटकात बनल्या टोटल या ठिकाणी आपण पाहताय 15. शेवटचे 6 बॉल बनवायचे आहेत 21 धावा. चला 6 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष आहे. तेजस येते गोलंदाजी मार्क वरती. निश्चितच आपण पाहताय तर या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे मजल मारली आहे, चांगल्या प्रकारे इथे कंबर कसली आहे. सामना इथे आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचे 6 चेंडू 21 धावांचं लक्ष पार करायचंय. ढवळेपाडा विपक्ष कान्होर अशी मॅच मैदानावरती रंगली आहे. या 2 संघांच्या दरम्यान नेहमीच सामना रंगलाय. इथे आपण पाहताय अंपायर डिसिजन, फेअर डिलिव्हरी, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, तिसरे पंच, अंपायर या ठिकाणी चला योगीराज महाराज बुटेरे सर. 6 चेंडू 21 ची गरज. पहिला चेंडू आपण पाहताय ऑनफिल्ड डिसिजन, फेअर डिलिव्हरी. 24/7 सेवेत असणारं व्यक्तिमत्व. फेअर डिलिव्हरी. पहिलाच बॉल निर्धाव यालाय. 5 चेंडू आणि आता बनवाव्या लागतील 21. प्रत्येक बॉलवरती आक्रमण आणि आक्रमणच चढवावं लागेल. ढवळेपाडा विपक्ष कान्होर असा सामना, क्वालिफायरचा हा सामना. फुलटो चेंडू आहे, समोरच्या दिशेला टोलावलंय. फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पकडला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परतला आहे. दिनेशचा एक सुंदर थ्रो, फलंदाज बाद. 4 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावा.
प्रति चेंडू चौकार इथे ठोकावा लागेल. आज ज्या वेळेला कानूर संघ मैदानावरती आला तेव्हा नक्कीच एक वेगळी ऊर्जा घेऊन मैदानात उतरले. चांगल्या पद्धतीनं मैदानावरती पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज घेऊन आले. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहताय तर षटकाराची गरज, मोठ्या फटक्यांची नितांत गरज. पहिल्या 2 बॉलवरती नियंत्रण राहिलं तेजस. 4 चेंडूंवरती 20 धावा. चार बॉल 20 प्रति षटक आपण पाहताय, प्रति चेंडू मोठ्या फटक्याची गरज. इथे यावेळेस टो लावलाय, फटका दर्जेदार. मॅच अजून संपलेली नाहीये. कडक हिट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. षटकार स्कोर कार्ड वरती जोडला जातोय. इथे आपण पाहताय, अप्रिशिएट करतायत तेजसच्या विरोधात ठोकलेला षटकार जबरदस्त आघात करत असताना बॅट्समन भूषण अजूनही मैदानात खेळतोय. थांबला, फॉर्म मध्ये आला तर निश्चित धावा बनवू शकतो, ही ताकद तो ठेवतोय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा, 2 षटकार. इथे मॅचचं रुख बदलू शकतात. 2 मोठे फटके, 3 चेंडू 14 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना भूषणच्या हातामध्ये आपण पाहिलं तर बॅट क्षमता ठेवतोय, ताकद ठेवतोय भूषण बैकर. उंच पुरा फलंदाज. अगदी आपण पाहताय जागेवरनं मनगटी ताकदीच्या साह्यानं लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार आलाय. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम मॅच. 3 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावा. तेजस आलाय. इथे सुद्धा टोलावलाय, उंची गाठली आहे, लांबी थोडीशी कमी. सीमारेषेवरती फिल्डर तैनात. चांगला झेल आणि जल्लोषाला सुरुवात, सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. कानूर बॉईज कानूर या टीमनं मिळवलाय गडी. फलंदाज बाद. आता 2 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष इथं पार करावं लागेल. वैद्य चेंडू फेकले तर जवळजवळ कानूर बॉईज कानूर या संघानं या मॅच मध्ये मजल मारली आहे. एखादा चुकीचा चेंडू, एखादा अवैध चेंडू जर आला तर पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही घडू शकतं. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तेजस गोलंदाजी करत असताना 2 चेंडू 14. चला घाई करा. सुंदर खेळ या ठिकाणी प्रदर्शित केला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 3 षटकात धावा बनवल्या. टोटल 35-36चा पाठलाग करत असताना कानूर बॉईज कानूर या संघानं गोलंदाजी चांगली केली. इथे उंच उडालाय, टप्पा पडलाय. एकच सिंगल धाव आणि हा सामना जवळजवळ खिशात टाकलाय कानूर बॉईज कानूर या टीमनं. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॉलिंग, उत्कृष्ट फिल्डिंग. शेवटचा 1 बॉल, 13 धावांची गरज आणि हा सामना गिरिजा 11 कानूर बॉईज कानूर हा संघ इथे विजयी झालेला आहे. आणि आजच्या रात्रीची मजा लुटत असताना आज की रात कानूर बॉईज के नाम. मैदानात चेंडू जो गेलाय तो अंपायरला जमा करा. जो जुना चेंडू आहे तो पंचांकडे जमा करा. इथे सामना जिंकलाय कानूर बॉईजनं आणि निश्चितच या आजच्या रात्रीचे शिलेदार राहिलेत. चला चेंडू पाठवून द्या, तो जुना चेंडू पंचांना जमा करा. ते बी जमा. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू 21 धावांची बेधडक इनिंग ज्यानं साकारली तो वैभव ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. वैभव, आपण या सामनावीराचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल. वैभव, आपण या सामनावीराचा किताब घ्या आणि